नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे. मी आहे नम्रता आणि मी घेऊन येत असते घरगुती चविष्ट आणि झटपट अशा बनणाऱ्या पदार्थांच्या रेसिपीज. आज मी बनवणार आहे शिरापुरी. तर अजून उशीर न करता चला सुरू करूया आजची रेसिपी. आणि त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी रवा, 5-7 काजू, 4-5 बदाम, 4-5 बारीक कापलेले खोबऱ्याचे तुकडे, 1 मोठा चम्मच तूप आणि 2 विलायच्या. अशा प्रकारे काजू आणि बदामाचे बारीक तुकडे कापून घ्यायचे. पाऊण वाटी साखर. आता कृतीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालायचे. तूप गरम झाल्यानंतर त्यात आपण ड्रायफ्रूट घालून घेऊ आणि ड्रायफ्रूटचा ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला फिरून घेऊ आणि लगेच काढून घेऊया. आता त्याच तुपामध्ये आपण रवा टाकून फिरवून घेऊया. पर्यंत रव्याचा कलर हा थोडा बदलत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं आणि फिरवणं थांबवलं तर रवा हा बुडाला लागून जळू शकतो. त्यामुळे कंटिन्यू फिरवत राहायचं. आता बघू शकता की रव्याचा कलर हा थोडा चेंज झालेला आहे. तर आपण गॅस बंद करून त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं. तर त्याच कढईमध्ये पाऊण ते 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी गरम झाल्यावर त्यात आपण साखर पण टाकून घ्यायची आणि दोन्ही गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या. साखर विरघळल्यानंतर त्यात आपण जी विलायची घेतली होती ती बारीक करून टाकायची आणि थोड्या वेळाने रवा सुद्धा टाकून द्यायचा आणि फिरवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आपला रवा हा हळूहळू घट्ट व्हायला लागलेला आहे. आता बघू शकता तुम्ही रव्याने हे पूर्ण पाणी सोकून घेतलेलं आहे आणि बघू शकता की रवा किती दाटसर झालेला आहे. तर आपण त्याला 5 मिनिटं झाकून शिजू देऊया. अजून 5 मिनिटे झालेली आहेत. तर बघू शकता मंडळी किती छान प्रकारे शिरा तयार झालेला आहे. तर आता त्यात शेवटी आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि सर्व आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊ. असा आपला शिरा हा रेडी झालेला आहे. तर आता आपण पुऱ्या बनवून घेऊया. चला तर मग. कुकरमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात अर्धा चम्मच मीठ घालून घेते आणि पाण्याने भिजवून घेते. लक्षात ठेवा मंडळी आपल्याला पीठ हे थोडं कडकच भिजवायचं आहे. पीठ भिजवल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिट कपड्याने झाकून ठेवायचे आहे. आता दुसऱ्या साईडला कढईमध्ये तेल तापायला ठेवूया. 5 ते 10 मिनिटांनी असा कणकेचा गोळा घेऊया आणि लाटून घेऊया. पोळी ही गोल यावी म्हणून मी इथे एका वाटीचा वापर करत आहे आणि अशा प्रकारे आपल्या पुरीचा आकार तयार आहे आणि साईड जे आहे ते काढून घ्यायचे आहे आणि त्यापासून सुद्धा आपण दुसरी एक पुरी बनवून घेऊया. आणि पुरी ही थोडी जाडसरच लाटून घ्यायची. मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे एवढी थिकनेस असली पाहिजे. इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे. आता बघू शकता की आपलं तेलसुद्धा आता गरम झालेलं आहे. त्यात मी आता एक एक करून पुऱ्या सोडते आणि चमचा किंवा हात न लावता त्याला तसंच होऊ द्यायचं. ती ऑटोमॅटिक फुगते. बघू शकता किती छान आपली पुरी फुगलेली आहे. आणि आता त्याला पलटून घेऊया.
बघा मंडळी, किती छान असा कलर आलेला आहे. छान आपली पुरी ही फुगलेली आहे. तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते. बघा मंडळी, आपली दुसरी पुरी हळूहळू छान फुगत आहे. अशाच प्रकारे तुम्ही ही पुऱ्या बनवू शकता. बघा मंडळी, आपल्या ह्या सर्व पुऱ्या कशा छान टम्म फुगलेल्या आहेत. तर या मग मंडळी शिरा आणि पुरी खायला. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.